नमस्कार मित्रांनो. नमस्कार, कशा आहात मित्रांनो? आज आपण लातूर येथील प्रसिद्ध अशा अष्टविनायक मंदिराचं दर्शन घेणार आहेत. 1989 सालापासून जे प्रसिद्ध असलेलं लातूर नगरीतील भव्य असं अष्टविनायक मंदिर शिवशंकराची अशी प्रसन्न अशी मूर्ती आहे. अष्टविनायक मंदिर हे गणपतीचं मंदिर असून लातूर येथील 1989 पासून प्रसिद्ध असलेलं एक लातूरचं भव्य असं पर्यटन स्थळ शंकर महादेवाची पिंड अशी आहे. त्याचबरोबर अशी 9 फूट उंच असलेली श्री शंकर महादेवाची मूर्ती स्थापन केलेली आहे. अष्टविनायक मंदिर मित्रांनो, पाहायचं असं झालं तर वेगवेगळ्या आकृत्याने सुंदर अशा आकृती केलेल्या आहेत. सुंदर नगरी, सुंदर लातूर म्हणतात ते. 1989 पासून स्थापन झालेलं लातूर नगरीतील अष्टविनायक मंदिर, जे की लातूर शहरामध्ये शिवाजीनगर भागातील एक प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळाचं विशेष म्हणजे 9 फूट अशी शिवची महादेवाची मूर्ती स्थापन केलेली आहे. तर हे मूर्तीचं आकर्षण पूर्ण प्रेक्षकांना, पूर्ण भाविक भक्तांना आकर्षण करतं. इथं एक शंकराची पिंड पण स्थापन केलेली आहे आणि त्याचबरोबर समोर एक नंदी आहे. हे पहा, म्हणतात ना, एक नंदी प्रत्येक कुठे तुम्ही तीर्थक्षेत्रामध्ये जा, एक नंदी असतोच. तसं त्याचप्रमाणे इथं शिवशंकराची पिंड आणि त्या पिंडेच्या समोर सुंदर असं एक नंदी स्थापन केलेला आहे. छान पद्धतीनं एक सांगायचं मित्रांनो, या पर्यटन स्थळाला अनेक विद्यार्थी असतील, भाविक भक्त असतील, खास म्हणायचं झालं तर विद्यार्थ्याचं जास्त आकर्षण असलेलं ट्युशन एरिया. या एरियामध्ये अनेक विद्यार्थी UPSC, IPS, पोलीस, शिक्षक, अनेक वर्ग, नोकरदार वर्ग इथं झालेला आहे. त्याचबरोबर पूर्वतनकालीन अशा जे की आकृती केलेल्या आहेत. पूर्वतन काळापासून जे आपली परंपरा आहे, हिंदू संस्कृतीनुसार त्या आकृतीचं रेखाटन केलेलं आहे. चित्रकाराला, कारागिराला धन्यवाद मित्रांनो, की त्यांनी छान असं चित्र रेखाटलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हे लातूर शहरात पासून शिवाजीनगर भागातील प्रसिद्ध असं अष्टविनायक मंदिराच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली शिवशंकर महादेवाची प्रसन्न अशी 9 फूट असलेली महादेव शंकराची पिंड, हातात त्रिशूळ, गळ्यात माळ आणि त्याचबरोबर तांडव करत असलेलं दृश्य शिवशंकराच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू अष्टविनायक मंदिर गणपती बाप्पा या मंदिराचं विशेष आकर्षण. आणि पुरातन काली दगडामध्ये कोरलेला असा हा परिसर मित्रांनो, पाहायचं झालं तर अनेक पर्यटन स्थळापैकी एक लातूर मधील अष्टविनायक मंदिर. खूप छान असं वातावरण, त्याचबरोबर शिवशंकर महादेवाची पिंड मोठी अशी छान अशा आकारामध्ये, पिंडीचा वेगवेगळे पक्षी, वेगवेगळे कबूतर या परिसरामध्ये वाटतो. त्याचबरोबर एक माझी खारुमाय पळाली बघा. हे एक आकर्षण असतं पक्ष्याचं. परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं पक्षी, खारू असेल, चिमणी असेल, वेगवेगळे पक्षी असतील, हे सर्वांचं दर्शन आपल्याला करायला भेटतं. यांच्या रूपामध्ये ते साक्षात दर्शन असतं. पक्षी असेल, प्राणी असेल, तसे शिवशंकराच्या रूपामध्ये अनेक शंकराचे रूप म्हटल्याप्रमाणे शंकराचे अनेक रूप आपण म्हणतो की
शंकराचे अनेक रूप आहेत, विष्णूचं रूप आहे, विठ्ठल रुक्माईचं रूप आहे, अनेक रूप आहेत. या रूपापैकी एक रूप शिवशंकराचं. मित्रांनो, हे रूप एक अक्षरशः भारावून जातं मन. शिवशंकराची 9 फूट अशी मूर्ती, त्याचबरोबर शंकराची पिंड. लातूर मधील सर्वात आकर्षण असलेलं हे पर्यटन स्थळ. मित्रांनो, या पर्यटन स्थळाला अवश्य भेट द्या. लातूरचा स्वाभिमान, अभिमान. आणि कुठं मंदिरात जा, तुम्हाला हनुमान मंदिराची मूर्ती अवश्य दिसेल. त्या मूर्तीचं आकर्षण आणि छान असं वृक्षाखाली श्री हनुमंतराया, आपण मारुतराया म्हणतो, हनुमंतराया म्हणतो, या मारुतरायाचं दर्शन पण तुम्ही घेऊ शकता. छान अशी मूर्तीची सजावट, 5 फूट 6 फूट अशी मूर्तीची सजावट आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या कलाकृतीचं इथं दर्शन होत आहे. नागदेवता, आपण म्हणतो नागदेवता, आपल्या नागदेवताची पूजा करतो, तशी ही नागदेवताची आकर्षण अशी साक्षात श्रीकृष्ण अवतार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. श्रीकृष्णाचं रूप, साक्षात श्रीकृष्ण अवतार. चक्र, हातामध्ये चक्र आणि साक्षात श्रीकृष्णाचं रूप आपल्याला इथं पाहायला मिळतं. आकर्षण शेतकरी माझा वर्ग, शेतकरी मित्राचं भव्य असं कलाकृती इथे आहे. मित्रांनो, हे महाराष्ट्र आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि या संस्कृतीनुसार आपल्या महाराष्ट्र हा कृषी प्रधान देश आहे. त्यानुसार आपला कलाकृतीचं प्रदर्शन करणं हे आपलं कर्तव्य असून, त्या तसंच अष्टविनायक मंदिर त्या वतीनं कलाकृतीचं प्रदर्शन छान असं झाकी म्हणतात, छान अशी झाकी अशी उभारलेली आहे. एकदम सुंदर सुंदर असं. मित्रांनो, गाय आणि वासरू म्हणतात ना, एक आकर्षण काय असतं, हे आकर्षण लातूरच्या नगरीचं आकर्षण आहे. मित्रांनो, छान पद्धतीनं गाय आणि वासरू याचं हे केलेलं आहे, चित्रीकरण केलेलं आहे. कृती, कलाकृती खरंच कारागराचं म्हणावं तितकं स्वागत, अभिनंदन. मित्रांनो, हा संस्कृत महाराष्ट्र, कलाकृतीने नटलेला महाराष्ट्र काय असतो, ही अष्टविनायक मंदिराच्या देवस्थान संस्थानानं अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं की संस्कार आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि शेतकऱ्याचा अभिमान आणि गोमातेचा आदर आणि अभिमान काय असतो, या अष्टविनायक मंदिराच्या देवस्थान संस्थानानं खूप छान पद्धतीचं कलाकृती झाकीचं आयोजन केलेलं आहे. तुम्ही कधी पण पाहायला येऊ शकता. एक असं प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ, तुम्ही कधी पण या, केव्हा पण या. छान असा निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर इथं नवग्रह मंदिर, नवग्रह मंदिराचं पण आपल्याला इथं प्रवेश करता येईल. जिथे जे असं म्हणतात 9 ग्रह असतात, ते 9 ग्रह कोणते, त्याचबरोबर ग्रह असतात. आपण देवबाबाकडे जातो, ग्रह कोणता ग्रह लागला, कोणता ग्रह आहे, काय आहे, तसे 9 ग्रह इथं साक्षात आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, हेच आहे लातूरचं आकर्षण, लातूर नगरीतील अष्टविनायक मंदिरातील आकर्षण आपण पाहू शकता. त्या मंदिराच्या गाभाऱ्यातील अनेक देवस्थानातील छान पद्धतीचं असं डेकोरेशन केलेलं आहे. मित्रांनो, एक कलाकृती आहे, हे मंदिराचं आकर्षण आहे. 9 ग्रह, अष्टविनायक मंदिरामधील 9 ग्रहापैकी हे चित्रीकरण आहे.
मित्रांनो, छान पद्धतीचं असं चित्रीकरण केलेलं आहे, कलाकृती केलेली आहे. हे अष्टविनायक मंदिर 1989 पासून स्थापन झालेलं आहे आणि स्थापन झाल्यापासून पूर्ण देवस्थान या कलाकृतीची काळजी घेत आहे. पूजा असेल, आरती असेल, स्वच्छता असेल, सर्व काही देवस्थान छान पद्धतीनं काम करत आहे. आणि पर्यटन स्थळ प्रसिद्ध असं लातूरचं आकर्षण असलेलं हे पर्यटन स्थळ मित्रांनो. त्याचबरोबर छान असं मंदिर, अष्टविनायक मंदिर गणपती बाप्पाचं आपल्याला इथं पाहायला मिळतं. छान आकर्षण असं पूर्ण असं गार्डन आहे. पूर्ण परिसर असा आनंदातील परिसर आहे. या परिसरातील आकर्षण, लातूरचं आकर्षण अष्टविनायक मंदिर. मित्रांनो, मंदिराला छान असा सोनेरी कलर, सोनेरी धातूचा कलर देऊन मंदिराची सजावट केलेली आहे. त्याचबरोबर छान असं वृक्षारोपण करून म्हणजे मंदिराची सजावट, मंदिराचं डेकोरेशन व आकर्षण वाढवलेलं आहे. छान पद्धतीनं की वेगवेगळे पक्षी, वेगवेगळे परिसर, सुंदर असा मंदिराच्या बाजूचा परिसर आहे. आता आपण लातूर येथील अष्टविनायक मंदिराचं दर्शन घेऊया. आपण परिसर पूर्ण छान पद्धतीने पाहिलेला आहे. या दर्शनाचं वैशिष्ट्य लातूर मधील शिवाजीनगर भागातील 1989 पासून प्रसिद्ध असलेलं हे लातूर नगरीतील भव्य असं अष्टविनायक मंदिर आहे. आपण पाहिलं मित्रांनो, आताच 9 फूट उंच असलेली महादेव शिवशंकराची मूर्ती, त्याचबरोबर समोर अशी मोठी अशी प्रचंड विशाल अशी महादेवाची पिंड, त्याचबरोबर नंदीन अगदी समोरासमोर पाहिलं तर श्री अष्टविनायक मंदिर गणपती बाप्पा आपल्या साक्षात दर्शन देतील. मित्रांनो, हे आहे लातूरचं आकर्षण आहे. हे लातूरच्या ट्रस्टनं केलेली मेहनत आहे. या ट्रस्टच्या कारभारातून 24 घंटे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने मजबूत गेट असेल, की छान पद्धतीने आपण छान असं मनमुक्तपणे श्री अष्टविनायक मंदिराचं आपण दर्शन घेऊ शकता. मित्रांनो, हे लातूर येथील प्रसिद्ध असं लातूर अष्टविनायक मंदिर गणपती. मित्रांनो, हे लातूरचं आकर्षण आहे. या आकर्षणाबरोबर पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देशाची संस्कृती असलेलं आपलं, संस्कृतीला वेगवेगळ्या सांस्कृतिक वारसा, महाराष्ट्राचं देवस्थान अष्टविनायक मंदिर लातूर. इथून आपण मित्रांनो छान पद्धतीचं मूर्तीचं आकर्षण आहे. त्याचबरोबर गाभाऱ्यात अष्टविनायक गणपती, वेगवेगळ्या गणपतीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळेल. इथे छान पद्धतीचं गणपतीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. त्याचबरोबर 24 घंटे दिवा लावलेला असतो. आकर्षण आहे दिव्याचं. हे लातूरचं नगरीचं हे छान असं पद्धतीचं पर्यटन स्थळ आहे. सर्वात सुंदर पर्यटक दर्शन घेत आहेत. मित्रांनो, हे दर्शन घेत असताना या कलाकृती महाराष्ट्राची संस्कृती आहे. या कलाकृतीमधून महाराष्ट्र घडतो. महाराष्ट्राचा वारसा, संस्कृतीचा वारसा आहे महाराष्ट्राला लाभलेला आहे. त्याचबरोबर एक जपलेला वारसा म्हणजे लातूरच्या अष्टविनायक मंदिरानं दिलेला आहे. मित्रांनो, एक सुंदर असं काम अष्टविनायक मंदिराचं आहे. गणपती बाप्पाचं दर्शन अष्टविनायक मंदिरात होत आहे. मित्रांनो, साक्षात गणपती बाप्पा विराजमान आहेत. भव्य अशी चांदीची पादुका, चांदीच्या सिंहासनावर गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. छान असं चांदीची डेकोरेशन, सजावट केलेल्या. मित्रांनो, सांगायचं असं आहे, पाहायचं झालं छान पद्धतीनं श्री अष्टविनायक मंदिराचं आपण दर्शन घेऊ शकता. लातूर येथील अष्टविनायक मंदिर छान असं सांगायचं, खूप छान असं मंदिर परिसरातील परिसर आहे.
मित्रांनो मित्रांनो आपण साक्षात ही श्री गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकता. छान पद्धतीनं अशी सजावट, चांदीचा लेप, सर्व काही चांदीच्या पादुका असतील, चांदूचा सिंहासन असेल, हे सर्व काही देवस्थानाच्या वतीनं, भाविक भक्ताच्या वतीनं हे जे सजावट केलेली आहे. लातूर येथील अष्टविनायक मंदिर साक्षात मित्रांनो तुम्ही दर्शन घेऊ शकता. हे टीव्ही लाईव्ह दर्शन 99 या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. साक्षात आपण लाईव्ह दर्शन 99 या चॅनलवर अष्टविनायक मंदिराचं दर्शन घेऊ शकता.